जयेश मात्रे चला सुरुवात करायची ऑलरेडी भरपूर उशीर केला आपण चला पहिला चेंडू लेट्स प्ले चला सुरुवात करतोय मॅचला पहिला चेंडू हाताळण्यासाठी जयेश सामना करेल सारसोली संघाचा जयेश दोन्ही जयेश मात्र आमने सामने सॉरी मनोज स्ट्रायकर एंडला मनोज नॉन स्ट्रायकर एंडला जयेश पाहिलं मनोज काय करतो पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हलवार पद्धतीने खेळून काढलं तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बोनकोळी संघाकडनं पहिल्या चेंडूवरती मात्र एक धावाने मात्र श्री गणेशा होतोय सारसोली संघाचा एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल एका धावाने चांगली सुरुवात मात्र आपण दोन्ही संघाकडनं पाहतोय कारण की गोलंदाजीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये याच मनोजने षटकार ठोकला होता परंतु आता मात्र एक धाव आता मात्र जयेश मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाते एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल जोडली जाईल आणि एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल चांगली गोलंदाजी मात्र इथं पाहतो टप्प्यावरती बॉल टाकला जातो टप्प्यावरती बॉल टाकल्यानंतर सरळ आतमध्ये घुसला गेला तिसरा चेंडू आता मात्र चांगला चेंडू परंतु चांगला फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त लास्ट जबाब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र फक्त सिंगल आणि सिंगल या सिंगलने मात्र धावसंख्या तीन धावा आतापर्यंत सारसोली संघाच्या इथून पुढे मात्र काय रणनीती असेल ती मनोज यांच्या बॅट मध्ये पाहूया आपण आता मात्र चांगला फटका परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय अफलातून गोलंदाजी साकारतोय या ठिकाणी जयेश बोनकोळे संघाचा जबरदस्त गोलंदाजी निर्धाव चेंडू चांगला फटका येतो मोठा हिट आणि जातोय सीमा पार होती तडका षटकार 6 धावांसाठी मोठा फटका मात्र ज्या मोठ्या फटक्याची अपेक्षा होती आतुरता होती सारसोली संघाला तो षटकार मात्र ठोकण्यामध्ये यशस्वी ठरतो मनोज कारण की मी म्हटलं होतं मग अशी इनफॉर्म असलेला फलंदाज मनोज आणि 5व्या चेंडूमध्ये मात्र दाखवतोय आपला दमखम आणि येतोय दमदार षटकार आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला पाहूया या चेंडूमध्ये काय करतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि येतो पंचांकडनं इशारा चौकार या 4 धावांनी मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी चांगली बॉल टाकले होते 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु शेवटच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूवरती षटकार आणि एका चेंडूवरती चौकार तर त्या चौकाराच्या सहाय्याने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 13 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात नवीन गोलंदाज रविकांत इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला कारण की खऱ्या अर्थानं जर विचार केला तर जयेश गोलंदाजीचा विचार केला चांगली गोलंदाजी टाकली होती परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 फटके आणि मात्र स्कोर बोर्ड पूर्णपणे चेंज झाला आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आता मात्र नवीन गोलंदाज रविकांत यांना मात्र कमबॅक करून द्यावं लागेल कारण 4 षटकांचा हा सामना आता मात्र पहिला चेंडू मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु इथं चांगला चेंडू रिलीज केला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते या निर्धाव चेंडूने मात्र स्कोरबोर्ड मात्र स्थगितीवरती दाबला गेलं थांबवलं गेलं अतिशय चांगली गोलंदाजी याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल बॅटर जयेशला थांबवून ठेवावं लागेल रोखावं लागेल कारण की मनोज सारखा फलंदाज जो नॉन स्ट्रायकर एंडला तो अतिशय फॉर्म मध्ये अतिशय घातक फलंदाजी करतो सातत्याने आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज मात्र इथं कॅच घेतो इथं मात्र पहिल्या विकेटची पतन होतं पहिल्या विकेटची पतन होत असताना मात्र पहिला हादरा लागतो सारसोली संघाला आणि जयेश जातो बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल बोनकोळे संघाला आणि कमबॅक करून देतो काय कमबॅक आहे पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉल त्यानंतर मात्र विकेटची गरज होते आणि जयेश सारखा एक मोठा फलंदाज मात्र जाल्यामध्ये फसवला आणि मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये एक झेल घेतला चांगला झेल आणि त्या झेल नंतर मात्र पहिला विकेट पहिला हादरा सारसोली संघाला इथून पुढे सारसोली संघ काय करतोय कशी कामगिरी करतोय बघणं खूप इंटरेस्टिंग असेल कारण की जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले आणि धावा मात्र 13 धावांवरती रोखून ठेवलं पहिल्या षटकामध्ये जो पॉवर प्लेचा षटक होता त्यामध्ये मात्र 13 धावा कुठून काढल्या होत्या त्यानंतर मात्र कुठेतरी सेटबॅक कमबॅक करायचं होतं बोनकोळे संघाला तो बोनकोळे संघ मात्र इथं कमबॅक करताना दिसतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय
गणेश येतोय मैदानामध्ये, हा देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे, याची देखील खेळी नेहमीच चांगली होत असते, परंतु आज खेळ करावा लागेल. दुसऱ्या फेरीतीला सामना आहे, इथून पुढे मात्र आपल्याला पुढचा प्रवास करायचा असेल तर सामना जिंकावा लागेल, त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याचबरोबर डोनकोडे संघाला तेवढी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघांना बॅलन्स करायचा असेल तर स्वतःचा पूर्णपणे परफॉर्मन्स दाखवावा लागेल. पाहूया कुठला संघ चांगला परफॉर्मन्स करतोय या श्रीनगर 40+ टुर्नामेंटमध्ये. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय, परंतु पंचांकडे अपील केली होती, परंतु अपील फेटाळली आणि मात्र सरळ चेंडू जातो डी झोन मध्ये. एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. रविकांत मात्र चांगली गोलंदाजी करतो, चौथा चेंडू टाकताना. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चांगला चेंडू पूर्णपणे बीट केले, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, विकेट किपर बीट होतोय, मात्र एक धाव मात्र जरूर स्कोर मध्ये ऍड केली जाईल. या एक धावाने मात्र धावसंख्या 15 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावर, चांगली गोलंदाजी मात्र कमबॅक करून देणारा षटक पाहतोय आपण रविकांतचा, बोनकोडे संघाचा स्टार खेळाडू. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा चक्कावलाय, पूर्णपणे बीट केलंय, पूर्णपणे एका जागेवरती फलंदाजाला मात्र निस्तेनाबूत करण्यामध्ये यशस्वी होत आहे गोलंदाज रविकांत. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, बॉल टू बॉल आणि टप्पा टू टप्पा जबरदस्त गोलंदाजी मात्र आपण पाहतो. आता मात्र शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. लोअर फील्डर्स पद्धतीचा चेंडू फटका हिट केला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात मात्र कटपण होते की काय नाही, परंतु कव्हर केलं. कव्हर करत असताना मात्र एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली गेली. एका धावेने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जर आपण रविकांतच्या षटकाचा विचार केला तर 3 धावा आणि 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. जरी मैदानामध्ये प्रेक्षक दिसत नसेल तरी आपल्याला लाईव्ह अर्थातच YouTube वरती आपण SD चॅनलला सर्च करा आणि SD चॅनलला सर्च करत असताना लगेचच आपण जुनगर 40+ मॅचेस आपल्याला त्या ठिकाणी दिसतील, त्यावरती जा आणि या मॅचेसचा आपण आनंद घ्या घर बसल्या. चांगल्या पद्धतीचं आयोजन, एक जबरदस्त सुसज्ज आयोजन आणि त्या आयोजनचं खऱ्या अर्थानं जुनगर 40+ संघ पूर्णपणे सर्वांची मेहनत आणि जवळपास 5 दिवसात ते 6 दिवसापासून मैदानावरती त्यांची मेहनत आम्ही पाहिली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला तेवढंच मेहनत करताना आपण पाहत होतो. माझ्यावर मी आता पंच व्हाईट प्लस आहे का? व्हाईट +1 2 यस ओके. आता मात्र टाकलं चेंडू पुन्हा एकदा 30 गडबड 30 गफलत आणि जिथे चांगली गोलंदाजी चालू होती तिथं कुठेतरी गडबड, इथं काय मात्र मिस्टेक आणि मिस्टेक किती घातक ठरेल, येणारा काल ठरवेल, येणारी वेळ ठरवेल. खऱ्या अर्थाने चांगला खेळ चालू होता. व्हाईट +1 अशा 2 वेळा आपल्याला 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर देखील फलंदाज मिस्टेक करतो. 1 धाव घेण्याच्या चक्करमध्ये, स्ट्राईक घेण्याच्या चक्करमध्ये मात्र इथं SD लाईव्हच्या माध्यमातून आपण मॅचेस कव्हर करतोय आणि जबरदस्त आयोजन मात्र 40+ जुनगर संघाचा. हा पण व्हाईट +1 2 धावा आणि त्यानंतर रनआउट. हा व्हाईट +1 ना, त्यानंतर दुसऱ्या धावाला रनआउट झाला ना. येस व्हाईट +1 2. गणेश मात्र जातो तंबूच्या आश्रयाला. खरं पण गरज नव्हती, कारण मनोज सारखा फलंदाज जो बॅटर अतिशय फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करतो त्याच्याकडे स्ट्राईक होती, आपल्याला थांबायचं होतं, परंतु 1 धाव एक्स्ट्रा करण्याच्या चक्कर मध्ये विकेटची पतन झाली. नवीन फलंदाज येतोय ऑलराऊंडर सारसोला संघाचा मिथुन फलंदाजीसाठी. सारसोला संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा हा मिथुनची कामगिरी मात्र बॉलिंग असेल बॅटिंग असेल सर्व क्षेत्रामध्ये चांगला मात्र हा खेळाडू सारसोला संघासाठी नेहमीच
योगदान देत असतो आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो, परंतु इन फॉर्म असलेला मनोज अजूनही मैदानामध्ये हजर आहे. याचा अर्थ अजूनही मोठे फटके येऊ शकतात, परंतु काय गोलंदाजी चालू आहे, कारण की व्हाईट चेंडू बॅक टू बॅक 2 व्हाईट आणि त्यावरती बॅक टू बॅक 2 व्हाईट +1 म्हणजे अर्थातच 4 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फलंदाज सज्ज होतो. इथून पुढे चांगला फटका, मात्र इथं क्षेत्ररक्षण वाव व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका येतोय मैदानाला गुदगुळा करत येतोय चौकार. या चौकारानंतर मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केले जातील 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला दोन्ही संघ, यापुढचे दोन्ही संघ 40+ धारावे आणि 40+ कुक्षत, दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे, लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. 40+ धारावे 40+ कुक्षत, दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे. इथून चांगला फटका खेळलाय, पाहूया मात्र क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावांनी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय पण सारसोळे संघाची. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया पुन्हा एकदा मॅच कडे जातो आणि मॅच एक चांगल्या स्थितीमध्ये येताना पण पाहतोय, कारण मनोज अजूनही मैदानामध्ये उभा आहे. खऱ्या अर्थानं 17 धावांवरती खेळतोय तो, 6 चेंडू आणि 17 धावा. एक जबरदस्त लाजवाब इनिंग खेळताना सारसोळे संघासाठी. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय आपण. जबरदस्त सामना, सारसोळे 40+ विरुद्ध बोनकोडे 40+, दोन्ही ताकदवर संघ, दोन्ही मातब्बर संघ. जर विचार केला तर सारसोळे संघ आणि बोनकोडे संघाने कालवा या संघाला पराभूत केलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सारसोळे संघ देखील कुक्षित संघाला नमवत मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. इथून पुढे काय होतं, एक मोठी विकेट, जबरदस्त गोलंदाजी, त्रिपोलाचीत एस्टनचा घेतला जातो वेगाने. त्यानंतर मात्र मनोज सारखा फलंदाज मात्र जातो तंबूच्या आश्रयाला. जी आशा होती, जी अपेक्षा होती मनोजच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची, एक चांगली इनिंग साकारून मात्र 7 चेंडू आणि 17 धावा, जबरदस्त इनिंग खेळल्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतं. आणि इथून पुढे मात्र तिसरा हादरा लागतो सारसोळे संघाला. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण मनोज सारखा बॅटर मात्र आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेला आणि गोलंदाजीची तारीफ जेवढी करावी तेवढी कमी असेल, कारण की काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. कारण की कमबॅक करायचं होतं, 2 व्हाईट टाकलं होतं, त्यानंतर कमबॅक करत असताना चौका गेला होता, त्यानंतर 2 धावा गेल्या होत्या, त्यानंतर मात्र एस्टनचा वेध घेतला आणि मात्र मनोज सारखा एक मोठा फलंदाज मात्र विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय उदय तांडेल. अर्थातच सध्या नवी मुंबई क्रिकेटचा विचार केला आणि नवी मुंबईमध्ये यंग क्रिकेट अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये जर पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने जो चेहरा दिसतो, जो नाव मोठ्या पद्धतीने ऐकण्यामध्ये येतो, तोच उदय तांडेल मात्र बॅटिंग वरती आपण पाहतोय. इन ॲट नंबर 5. हा देखील एक मोठा खेळाडू उदय तांडेल, कारण की उदय तांडेलचा विचार केला तर एक जबरदस्त फलंदाज नेहमी त्याच्या बॅट मधून पाहिले गेले, सातत्याने एक मोठा नाव, मोठा चेहरा. आता मात्र गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय घडतंय. गोलंदाज योगेश, पहिला चेंडू एक चांगला फटका सजवला, परंतु क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. चला पटापट स्पीडअप करायचं थोडस. इथून पुढे मात्र धावसंख्येचा विचार करत 27 लॉस ऑफ 3 विकेट्स, 27 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडू टाकून झाल्यात, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आपण पाहतोय एसटी चॅनलच्या माध्यमातून युट्यूब वरती या लाईव्ह मॅचेसचं प्रक्षेपण. आता मात्र चांगला फटका सजवलाय, येतो दमदार फटका, चौकार. या चौकाराने मात्र सारसोळे संघ चालले थोडासा पुढे सरसवतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतो.
मनोजने मात्र मूळ ठेवली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी चांगला एखादा खेळाडू खेळून काढेल, मात्र इथं दिसतंय की मिथुनने पहिल्याच चेंडूवरती येऊन आक्रमण केलं आणि आक्रमण करत जाणं मस्त चौकाराच्या सहाय्याने 4 धावाने धावसंख्या स्कोर बोर्डने पुढे वाढवलं आणि 31 धावांवरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो 31 लॉस ऑफ 3 विकेट. मी मगाशीच म्हटलं होतं मिथुन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. आता मात्र बॉट निर्धाव चेंडू स्विंग अँड मिस, काय डिलिव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 समाप्त होतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 वरती 3. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येते पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. पाहूया कोण येतो शेवटचं षटक घेऊन. गोलंदाज संदीप. इथून पुढे 6 चेंडू शिल्लक असतील. 31 धावा तब्बल धावफलक आतापर्यंत स्कोर बोर्डचा विचार केला 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि गोलंदाज संदीप. आणि फलंदाजीचा विचार केला स्ट्रायकर एंडला मात्र आपण पाहतो उदय तांडे, नॉन स्ट्रायकर एंडला मिथुन. दोन्ही खेळाडू मात्र तेवढेच जबरदस्त आणि ताकदीचे खेळाडू. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करतो संदीप दादा, चला. पहिला चेंडू हाताळतो उदय. आता मात्र एस्टांचा वेध घेतला जातो. म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती दाखवतो, मनसुबे साफ करतो, मी तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे आणि उदय सारखा एक मोठा फलंदाज जातो तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 4 ची इथे पतन होते आणि विकेट नंबर 4 डगआउटच्या दिशेने जाताना उदय तांडेलला आपण पाहू शकता. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं तोपर्यंत संदीपची तारीफ जेवढी करावी तेवढी कमी असेल. काय गोलंदाजी अत्यंत, काय चेंडू टाकला, स्विंग जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडला आणि सरळ एस्टनचा वेध घेतला. स्पीड मध्ये बॉल, गोलीच्या स्पीडने मात्र बॉल सरळ धडकला एस्टन वरती आणि विकेटची पतन झाली. ती विकेटची पतन होत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. इथून पुढे मात्र सारसोले संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतो कारण की 4 विकेट पडल्यात आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात परंतु बोनकोळे संघाकडे तेवढी ताकदीची फलंदाजी आहे. पाहूया 5 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा उभारल्या जातात सारसोले संघाकडनं, कारण की इम्पॉर्टंट असेल या 5 चेंडू मध्ये किती धावा येतात आणि किती धावांवरती रोखून ठेवतो बोनकोळे संघ. नवीन फलंदाज शशी हा देखील एक चांगला फलंदाज आहे. एकेकाळी या शशीचा दबदबा पुन्हा नवी मुंबईमध्ये आपण पाहत होतो. ऑलराऊंडर शशी मात्र मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहतो आपण फलंदाजी मार्क वरती. आता मात्र टाकलं स्विंग अँड मिस, काय डिलिव्हरी टाकलं, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, लाजवाब बॉलिंग आपण पाहतो संदीपच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 डॉट. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. प्रेशर पूर्णपणे सारसोले संघावरती. आता प्रेशर कसं काय रिलीज करतो शशी पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आता मात्र पुलटाच पद्धतीचा चेंडू, बिग 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 येतो, मोठा फटका येतो, षटकार. ज्या षटकाराची खऱ्या अर्थाने सारसोले संघाला गरज होती तर षटकार येतो शशीच्या बॅट मधून. या षटकारांनी मात्र स्कोर बोर्ड चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहतो आपण. धावसंख्या मात्र वाढते. 6 धावसंख्या वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 37-37. एकच धाव 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहतो आपण. यस बॅटकट सिंगल आहे. यस एक धाव, बॉल 4 चेंडू झालेले, 2 बाकी.
4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. इथून पण चांगला फटका, हाय अँड हँडसम, येतो मोठा फटका, उडवलाय, व्हाट अ शॉट, काय बॅटिंग करतो यार, लाजवाब बॅटिंग करतो, जबरदस्त फलंदाजी साकारताना शशी मात्र आपण पाहतो. या षटकाराच्या स्वरूपाने मात्र 6 धावसंख्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन बसते 44, 44 लॉस ऑफ 4 विकेट, 4-4-4. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूमध्ये काय घडते, काय बिघडते आपण पाहतोय. 40+ घमासान या जुईनगरच्या मैदानावरती रंगतोय क्रिकेट. जबरदस्त खेळी साकारताना सारसोले संघ 44 धावा धावफलकावरती. संदीपला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल या शेवटच्या चेंडूमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा पुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु सरळ डी झोन मध्ये जातोय. एकच धाव खर्च केली जाईल. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 46 धावांचा एक मापक आव्हान असेल संघ बोनकोडे 40+ संघाला. 46 धावा चेस कराव्या लागतील. चला लगेचच सारसोले संघ नाणेफेकीसाठी याचे धारावी 40+ संघ, धारावी 40+ आणि कुक्षत 40+ संघ आपल्याला कॉल केला जातो. दोन्ही संघ इथे उपलब्ध आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं मंचावरती. 40+ धारावे आणि 40+ कुक्षत. चला इथून पुढे बोनकोडे संघाला 46 धावा चेस कराव्या लागतील. 46 रन्स. 46 रन्स, 46 धावा. चला सारसोली संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या आपण आणि 40+ धारावे आणि 40+ कुक्षत आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे. यायचे नाणेफेकीसाठी. थंड असेल ना. तर धारावी 40+ आणि कुक्षत 40+ या आपण नाणेफेकीसाठी. चला सारसोली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बोनकोडे संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. 46 धावांचा एक मापक टार्गेट. 46, 24 चेंडू आणि 46 धावा. एक जबरदस्त घमासान पाहतो आपण. 40+ थरार या जुईनगरच्या मैदानावरती. अर्थातच दिबा पाटील संकुलन मैदान जुईनगर. जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य, आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये एक जमते सारसोले 40+ विरुद्ध बोनकोडे 40+. दोन्ही संघ मातब्बर संघ 46 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि टार्गेट सेट करत असताना एक जबरदस्त आव्हान देखील ठेवलंय बोनकोडे संघाला. बोनकोडे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सन्माननीय जुईनगर गावचे आमचे समाजसेवक चंद्रकांत शेठ भोईर यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही 40+ जुईनगर टुर्नामेंट मध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर स्वस्थ शरीर आयुष्य महान अशा पद्धतीचा एक मेसेज घेऊन आम्ही उतरले आणि तो मेसेज सेट करत असताना 40+ खेळाडूंचा जर विचार केला तर आज देखील तरुण मुलांना लाजवतील अशा पद्धतीचा खेळ. कारण की सारसोले संघाला आपण पाहिलं 5 षटकारांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. मनोज असेल, त्यानंतर शशी असेल, जबरदस्त फलंदाजी दोघांच्या माध्यमातून आणि एक टार्गेट सेट केला गेला 46 धावांचा. आणि तो टार्गेट कशा पद्धतीने चेस केला जाईल
किशोर आणि सुमित बोनकोडे संघाची सलामीची जोडी यांच्या माध्यमातून पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल, कारण की गोलंदाजीचा विचार केला तर सारसोली संघाकडे तेवढी ताकदीची गोलंदाजी आणि बोनकोडे संघाकडचा जर विचार केला तर किशोर हा देखील हार्ड हिटिंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर सुमित याची देखील फटकेबाजी सातत्याने चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून बोनकोडे संघासाठी साकारला जातो. चला पंच वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा आणि सामना सुरुवात करूया आपण. त्याचबरोबर 40+ धारावे आणि 40+ कुक्षत आपण यायचंय नाणेफेकीसाठी. 40+ धारावे संघ आणि 40+ कुक्षत संघ आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सारे सामने खेळवायचे आजच्या दिवसामधील आणि उन्हाचा तडाखा देखील तेवढाच आपण पाहतोय. सूर्य पूर्णपणे तापून जो ऊन फेकतो सध्या सहन करण्याच्या पलीकडे आहे, परंतु तुम्हाला सलाम असेल, कारण की या उन्हामध्ये या तडाख्यामध्ये आपण जो क्रिकेट खेळता आणि आज 40+ मध्ये आपल्या 40+ न राहता आपण 50+ देखील त्यामध्ये खेळाडू आहेत आणि खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि तुमच्या या जिद्दीला देखील सलाम असेल, कारण की आज 40+, 45+, 50+ खेळाडू तुम्ही खेळत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही जी मेहनत घेता आणि त्या मेहनतीचं फल अर्थातच आपण पाहतोय. हा 40+ क्रिकेटचा खमासान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालं. स्ट्रायकर एंडला किशोर, नॉन स्ट्रायकर एंडला सुमित. गोलंदाजी मार्ग करते गोलंदाजी एन सारसोले संघाकडनं. दोन धावांचे पेनलाइज केलं जाईल सासोडे संघाला. 2 धावांचे पेनलाइज केले जाईल, म्हणजे तो टार्गेट जो होता पोनकोडी संघाला 46चा तो 44 धावांचा टार्गेट असेल. याची नोंद मात्र फलंदाजांनी घ्यायची. बाकी स्कोअर ज्या पद्धतीने चालू आहे स्कोअरबोर्ड त्या पद्धतीने चालेल, फक्त खेळाडूंनी नोंद घ्यायचे. 2 धावांचे पेनलाइज केलं जातं सारसोले संघाला आणि 2 धावांची पेनल्टी असल्यामुळे -2 अर्थातच 44 धावा चेस करायच्या असतील, म्हणजे येणारे चेंडू 24 धावसंख्या करायची असेल 44-11च्या सरासरीने या धावा गाठाव्या लागतील. आणि फलंदाजीचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला घातक फलंदाज किशोर, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सुमितला आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रवी. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 24 चेंडू आणि 44 धावांचा हा टार्गेट. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र खेळून काढला. फुलटॉस चेंडू होती, संधी आली होती, सुवर्ण संधी मात्र कन्वर्ट करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरते फलंदाजांनी. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते पहिल्या चेंडूवरती. मला वाटलं फुलटॉस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हा मोठा फटका येणे खूप गरजेचं होता, परंतु डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. रवीच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव टाकला जातो, दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र येतो मोठा फटका. हाय अँड हँडसम क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावरती येते हा मोठा फटका षटकार. जसं धारावी संघाचे आमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर कुक्षित संघ आपला देखील कर्णधार पाठवायचा. राजेश दादा इथे उपस्थित झालेले आहेत. 40+ धारावी संघाचे कर्णधार. खऱ्या अर्थाने 40+ धारावी संघ त्यांच्याच नेतृत्वाखाली सातत्याने बरेच वर्षापासून आपण पाहतो.
दुसरा चेंडू मात्र मनसोबत साफ करतो फलंदाज किशोर का फटका लाजवाब फटका तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळून काढलं येतोय फटका आणि इथं मात्र काय होतं मिस्टेक आणि मिस्टेकचा भूर्दंड म्हणजे चौकार आणि चौकाराच्या स्वरूपाने मात्र जी सुरुवातीची गरज होती सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात बनकोळे संघाला मिळताना पाहतोय आपण धावा झाल्यात 10 खऱ्या अर्थानं जबरदस्त फलंदाजी आपण साकारताना पाहतोय मिस्टर किशोरची फलंदाजीचा विचार केला मी मगाशी म्हटलं होतं की हा फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज आहे आणि घातक फलंदाजी करू शकतो आणि सामना पूर्णपणे एका हाती फिरवू शकतो अशा पद्धतीची फलंदाजी मात्र सातत्याने चांगल्या पद्धतीने पाहतोय आपण किशोरला करताना कारण की 44 धावांचा टार्गेट सेट केला गेला होता 11च्या सरासरी गाठायचे होते आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये मनसोबे साफ केले जातात धावसंख्यांचा विचार केला तर 10 धावा तब्बल धाव फलकावरती लागला गेला चौथा चेंडू आता मात्र चांगला फटका खेळून काढला टोलावून काढला होता क्षेत्ररक्षण करेल थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने मात्र 11 धावा धाव फलकावरती लागल्या जातात चांगली फलंदाजी मात्र किशोरच्या माध्यमातून पाहतोय आपण 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 11 धावा मात्र संघासाठी चांगली बॅटिंग आपण पाहतो त्याच्या माध्यमातून इथून पुढे मात्र रवीला देखील कमबॅक करावे लागेल 2 चेंडू डॉट टाकावे लागतील इथून पुढे पहिला चेंडू चाकलाचा हाताळला मात्र इथं क्षेत्ररक्षण थ्रो करेल तो पण एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने धावसंख्या मात्र 12 अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शेवटच्या चेंडूवरती स्ट्रायकर एंडला किशोरला पाहतोय हा किशोर मात्र चांगल्या फॉर्म मध्ये इन फॉर्म असलेला खेळाडू पाहूया काय फटकेबाजी करतोय शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने जर 11ची सरासरी गाठत असताना मात्र 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात इथून पुढे मात्र चांगला क्रिकेट सातत्याने करावं लागेल बनकोळे संघाला आणि जर कमबॅक करत असेल तर सारसोले संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल काय घडतंय या 40+ मैदानामध्ये 40+ मॅच मध्ये पाहतोय आपण जुनगरच्या मैदानामध्ये आता मात्र स्विंग अँड मिस काय डिलिव्हरी काय चेंडू टाकलाय जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि डॉट बॉल षटक क्रमांक 1 समाप्त होतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात 12 रन विदाउट लॉस चांगली फलंदाजी मात्र त्या सरासरी गाठायची होती ती सरासरी गाठली आहे परंतु इथून पुढे त्याच पद्धतीची फलंदाजी मात्र करावी लागेल चांगली खेळ करावी लागेल परंतु सारसोले संघ देखील हार मानणारा संघ नाही त्यांच्याकडे देखील तेवढीच ताकदीची गोलंदाजी आहे आणि तेवढ्याच ताकदीने ते क्षेत्ररक्षण देखील करू शकतात अर्थातच सामना टफ फाईट मॅच एकदम जबरदस्त मोड मध्ये येईल यामध्ये कुठलीही तिल मात्र शंका नाही कारण की मॅच आपल्याला प्रेक्षक म्हणून एक मॅच कशी हवी तर ती मॅच मला वाटते ही मॅच होऊ शकते कारण की चांगली मॅच आहे स्कोर बोर्डचा विचार केला तर 44 धावा टार्गेट केलेला आहे आणि 44 धावा फेस करत असताना मात्र कुठेतरी चांगली सुरुवात बनकोळे संघाने देखील केलेली आहे पाहूया या सामन्यामध्ये पुढचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते चला स्पीडअप करायचं थोडंसं स्पीडअप करायचं दुसरा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गणेश हा देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज स्पीड वेग आणि जबरदस्त टप्पा असलेला हा गोलंदाज पाहूया परंतु फलंदाजीचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला सुमितला पाहतोय आपण ज्याने 1 चेंडूमध्ये 1 धाव केली आहे आता मात्र चांगला फटका टोलावून काढला क्षेत्ररक्षक मात्र तिथे सज्ज मिथून थ्रो करेल तोपर्यंत मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल एका धावेने मात्र चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंगचा नमुना पेश करताना गोलंदाज गणेश मात्र तेवढा ताकदीचा फटका मारला गेला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेला मात्र एकच धाव खर्च केली गेली पाहूया काय होतं काय घडतं चांगली मात्र गोलंदाजी पाहतो आपण यस नाणेफेकीचा कॉल करून घ्या आपण आता मात्र चांगला फटका टोलावून काढलाय एकच धाव सरळ डी झोन मध्ये जातो एकच धाव भेटेल एका धावीने मात्र धावसंख्या 1 ने वाढतं एस कुक्षित संघाचे आमचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत एस नाणेफेकीचा कॉल आमच्या धारावी संघाने जिंकलेला आहे आपण त्वरित निर्णय इथेच कळवावा कारण की जेणेकरून लगेच आपल्याला ते देखील अंमलात आणायला भेटेल पुढच्या मॅच मध्ये आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेलाय डॉट बॉल घातक ठरू शकतात बनकोळे संघाला प्रत्येक चेंडूवरती धाव येणं खूप इम्पॉर्टंट असेल मोठा फटका येणं इम्पॉर्टंट असेल कारण गणेशने मात्र कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम मात्र आतापर्यंत केलेलं आहे आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केल्यात आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून इथून पुढे चांगली गोलंदाजी मात्र गणेशच्या माध्यमातून पाहतोय आपण फलंदाज तेवढ्या ताकदीचा किशोर
आता मात्र चांगला फटका, एक तर मोठा फटका, परंतु काय घडतं इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आणि मात्र विकेटची पतन होते. जो फलंदाज इनफॉर्म होता, जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता, एक चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने मात्र चांगली फलंदाजी करत असताना मात्र विकेटची पतन होते. पहिला हादरा लागतोय बोनकोळी संघाला, मोठा विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 मध्ये पाहतोय आपण, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. पुढच्या सामन्याचा टॉस मात्र धारावी संघाने जिंकला. त्यांनी देखील लगेचच निर्णय कळवावा आणि मॅच जशी संपेल तसा मैदानाचा ताबा घ्यावा. योगेश अर्थात चौकी मैदानाचा ताबा घेताना नवीन फलंदाज इनॅट नंबर 3. हा फलंदाज इम्पॉर्टंट आहे, हा फलंदाज बोनकोळे संघासाठी खूप महत्वाचा आहे. पाहूया हा फलंदाज कितपर्यंत मजल मारून देतो बोनकोळे संघाला, कारण गोलंदाजीचा विचार केला तर गणेश मात्र बरसलाय, अक्षरशः धुमाकूळ घातला. जबरदस्त गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट, मोठी विकेट किशोरची त्यांनी मिळवलं. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करेल, मात्र क्षेत्ररक्षणाला चान्सेस नाही, कारण की क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर दिली ही षटकाराची मस्तक आणि हा षटकारानंतर मात्र जी गरज होती, मी म्हटलं होतं हा फलंदाज इम्पॉर्टंट आहे बोनकोळे संघासाठी. ह्या फलंदाजाच्या खांद्यावरती पूर्ण भिस्त असेल बोनकोळे संघाच्या आणि फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती दाखवलंय, मनसुबी साथ केलंय, मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहू शकता आपण, षटकार. आणि या षटकारानंतर स्कोर बोर्ड पुढे सरसवतोय. गणेश चांगली गोलंदाजी करत होता, पण गणेशच्या चेंडूवरती, 5व्या चेंडूवरती आलाय षटकार आणि धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत लागला गेल्यात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 20 धावा खर्च झालात आतापर्यंत. रनरेटचा विचार केला तर बरोबर टार्गेटला सेट केलेला रनरेट मात्र पाहतो आपण बोनकोळे संघाचा. आता मात्र चांगला फटका, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. षटक क्रमांक 2 समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, अर्थातच 21 धावा आणि 1 विकेट. पाहूया पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरचा हा रणसंग्राम. आता मात्र विचार केला तर 2 षटकामध्ये आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. अर्थातच 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्ग वरती येतोय सारसोली संघाचा ऑलराऊंडर मिथून. ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल. ज्या पद्धतीने फलंदाज चौकी इम्पॉर्टंट आहे, त्याप्रमाणे हा गोलंदाज सारसोली संघासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की हा गोलंदाजावरती दिसतोय. हा गोलंदाज सातत्याने मॅचेस काढून देत असतो, परंतु आज काय घडते, कारण की चौकीच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय, एक षटकार खेळलाय, एक जबरदस्त इनिंग चाललोय, जबरदस्त इनिंग साकारताना पाहतो आपण. पाहूया मिथून पहिला चेंडू हाताळेल, पहिला चेंडू मात्र जबरदस्त चेंडू लॉफ केला, सिंगल फक्त ढकलली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि खऱ्या अर्थानं मिथूनची गोलंदाजी इम्पॉर्टंट असेल. मी म्हटलं होतं, कारण की हा गोलंदाजी इम्पॉर्टंट आहे, कारण की सारसोली संघाला सातत्यानं मोठ्या मॅचेस जिंकून देत आलेलं आहे आणि त्याच गोलंदाजावरती दिसतं. अजूनही सुमितचा विचार केला तर सुमित स्ट्रायकर एंडला पाहतो, त्याच्या बॅटमधून अजून मोठी कमाल काय आलेली नाही, परंतु 2 चेंडू आणि 2 धावांवरती हा खेळाडू खेळतो. आता मात्र चांगला फटका रिलीज केला, परंतु एकच धाव आतापर्यंत कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. थ्रो करेल तो मध्ये एक धाव कंप्लीट होते, एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. इतके दुःखे से काम चलेगा नाही. अभी छक्का आना या चौका आना इम्पॉर्टंट आहे बोनकोळे संघासाठी आणि बोनकोळे संघ आपल्याला कमबॅक करावा लागेल, कारण की षटक नंबर 3 चालू आहे आणि 3 षटकातील 2 चेंडू आतापर्यंत रिलीज केल्यात. 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता मात्र समीकरण बदलतो. 10 चेंडू 21 धावा, 21 धावा 10 चेंडू, एक मोठा फटका बोनकोळे संघाकडे सामना जाईल, 1 विकेट मात्र सारसोली संघाकडे सामना जाताना दिसतो. इथं मात्र काय घडतंय, मोठी विकेट, मोठी मछली जाल में फसने में सफलता पा रहे मिथुन और जबरदस्त गोलंदाजीच्या नमुन्यावरती आपण पाहतो विकेटची पतन. खऱ्या अर्थानं योगेश अर्थात चौकी हा मोठा फलंदाज होता बोनकोळे संघासाठी. हा फलंदाज मध्ये जातो तंबूच्या आश्रयाला आणि तंबूच्या आश्रयाला जात असताना थोडस बोनकोळे संघामध्ये हालचाल मचलली असेल, कारण की जर विचार केला तर बोनकोळे संघाला इथून पुढे टार्गेट मात्र मोठा सेट करावा लागेल. आता मात्र 9 चेंडू आणि
21 धावांची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू आणि 21 धावा, या 21 धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील पाहणे इंटरेस्टिंग असेल, कारण की नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो निवृत्ती. या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका इम्पॉर्टंट असेल भोनकोडे संघाला. शेवटच्या षटकामध्ये जो टार्गेट राहील तो चेस कंपल्सरी करावाच लागेल. परंतु या निर्णायक 3 चेंडूमध्ये काय घडतंय, कधी म्हटलं होतं ही मॅच चुरशीची होईल, ही मॅच टफ फाईट होईल, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ बलवान संघ आहेत, दोन्ही संघाकडे अबिलिटी आहे, दोन्ही संघाकडे ताकद आहे. धावसंख्यांचा विचार केला 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 2 धावांची पेनल्टी असल्यामुळे 44 धावांचा टार्गेट आहे. म्हणजे आता इथून पुढे 9 चेंडू आणि 21 धावा, 21 धावा 9 चेंडू, गोलंदाज मिथून फलंदाज निवृत्ती. एक जबरदस्त कॉम्बिनेशन पाहतो आपण. जुईनगरच्या मैदानावर पहिला चेंडू उचलला, मारलाय आणि मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होती की काय, परंतु कव्हर केलं गेलं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग विथिन विकेट या वयामध्ये देखील आपण पाहतोय, कारण की ही आहे त्यांची ताकद. आणि 40+ खेळाडू, प्रत्येक खेळाडू हा ताकदीचा खेळाडू आहे, कारण की एवढं आज उन्हामध्ये देखील त्यांची आपण जी जिद्द पाहतोय ती खरोखर चांगली आणि एक जबरदस्त युवकांना लाजवेल अशा पद्धतीची. आता मात्र मोठा फटका येतोय का की आलाय आणि मिथून वरती चढवलेला हा हल्ला ज्या चौकाराची गरज होती ती चौकार शोधण्यामध्ये यशस्वी ठरला फलंदाज निवृत्ती. येस, इट इज अ चौकार आहे. या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. बघितलं ना, 29 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे सामन्याला रंगत होती की काय, जो इथून चांगली कामगिरी करत होता. चौकार आहे, आम्ही चेक केलं, चौकार आहे. भोनकोडे संघ चौकार आहे. येस, चेक केलं आम्ही, चौकार आहे. आता पुढे मात्र एकच धाव बॅटला कट लागली. षटक क्रमांक 3 समाप्त होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिथून पुढे सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये चुरस, शेवटचा षटक कोण टाकेल आणि मोठे फटके कोण मारेल, बॅट अँड बॉलचा हा संघर्ष पाहणार आपण. शेवटच्या षटकामध्ये येणारी चेंडू 6 जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता, 14 रन्स आणि 6 चेंडू. 6 बॉल नीडेड 14 रन्स. पाहूया चांगला सामना. आता मात्र स्ट्रायकर एंडला सुमित असेल, जो सुमित ओपनिंगला आलेला, सलामीला आला फलंदाज, पण 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 3 धावा फक्त टार्गेट वरती काढल्या गेल्यात. आणि इथून पुढे मात्र त्याची जिम्मेदारी मोठी असेल, कारण की सलामीला आलेला फलंदाज आहे आणि आता मात्र टार्गेटचा विचार केला तर तब्बल 14 धावा काढायच्या आहेत. चला स्पीडअप करा, कारण लगेच दुसरा सामना 40+ धारावे आणि 40+ कुक्षत, त्यामध्ये 40+ धारावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकले. जशी मॅच संपेल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. यस, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कोण आहे? शशी. जर शशीने 2 षटकार मारत खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये रंगत आणली, तो शशी गोलंदाजी मार्कवरती आणि सारसेना संघाचा तारणहार म्हणून ज्याला समजला जातो ऑलराऊंडर शशी मात्र गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीचा विचार केला तर सलामीला आलेला सुमित, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणे गरजेचे आहे, तो बरसणे गरजेचं आहे. तो बरसला तर कदाचित भोनकोडे संघ विजय होईल आणि तो त्याची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला.
शशी तर सारशेला संघ विजय होऊ शकतो. सामना खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटी शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही बॅट अँड बॉलचा घमासान सुरूच राहील. कोण जिंकतोय पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. पहिला चेंडू हाताळतोय पाहूया. 6 चेंडू 14 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं सिंगल दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. इथं मात्र गप्पलात फिल्डिंग मध्ये मिस्टेक आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मोरल डाऊन होतोय की काय सारसेले संघ. जिथं एकच धाव व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट या वयामध्ये पाहतोय. युवकांना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण कोणकोणी संघाची पाहतोय. 2 धावा मात्र खर्च केल्या जातात पहिल्या चेंडूवरती. येणारे 5 चेंडू 12 धावा म्हणजे 2 मोठे फटके. मॅच पूर्णपणे बोनकोळे संघाकडे. एखादा विकेट एखादा डॉट बॉल मॅच सारसेले संघाकडे. पहिलाच फटका उडवला परंतु इथं क्षेत्ररक्षण करे इथं गप्पलात मिस्टेक. मी म्हटलं होतं मोरल डाऊन झालं की काय सारसेले संघाचा. कारण की जिथं सिंगल यायला पाहिजे होती तिथे इथं मिस्टेक झाली. मिस बिल्डिंग झाली. मिस बिल्डिंगचा भूर्दंड म्हणजे चौकार. या चौकाराच्या साहाय्याने आता मात्र बोनकोळे संघ चांगल्या स्थितीमध्ये सुसज्ज स्थितीमध्ये इथून पुढे शशीला कमबॅक करावा लागेल. आता मात्र सारसेले संघाला कमबॅक करावा लागेल. 4 चेंडू 8 धावा. मी म्हटलं होतं ही तीच मॅच आहे जी इंटरेस्टिंग होईल, जी लाजवाब होईल, जी जबरदस्त होईल, जी प्रेक्षकांची मन जिंकेल. आणि प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना 40+ क्रिकेटचा सामना. 40+ क्रिकेट काय असतं ना मित्रांनो ते आज आपण पाहतो या मैदानावरती. खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूचा थरार, प्रत्येक बॅटिंग मध्ये आलेल्या बॅट्समनचं मारलेल्या फटक्याचा थरार आणि क्षेत्ररक्षण मिस्टेक करतो तेव्हा गोलंदाजावरती आलेलं प्रेशर आणि त्यानंतर फलंदाजाचा रिलीज झालेलं प्रेशर. आपण पाहतोय सामना अटीतटीचा टफ फाईट आणि एक जबरदस्त या आयोजनामध्ये आपण या मॅचेस पाहतोय. खऱ्या अर्थानं HD लाईव्हच्या माध्यमातून आपण लगेचच जा मोबाईल घ्या, YouTube खोला, HD लाईव्ह चॅनलला सर्च करा आणि लगेचच तुम्हाला चॅनल भेटेल. ही मॅच पाहायला भेटेल कारण मॅच रंगतदार आहे, मॅच इंटरेस्टिंग आहे. येणारी 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. शशी गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज मात्र सुमित दाखवतो दमखम. आता मात्र एस्टनचा वेध घेतला जातोय. गोलंदाजी केलं जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आणि एस्टनचा वेध घेतला जातो. विकेटची पतंगबाजी सुमित ज्याच्यावरती पूर्ण दारंदार होता सुमित जातो तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. काय बॉल टाकलाय का रिलीज केलं बघा तुम्ही. फॉलो थ्रो मध्ये येत असताना मात्र सरळ पायांच्या आतमधून बॉल गेला आणि एस्टनचा वेध घेतला गेला आणि एस्ट्या उद्ध्वस्त केल्या. खऱ्या अर्थानं दाखवतो शशी मी का ऑलराऊंडर आहे, मी का सारसेले संघासाठी तारणार आहे. कारण की नेहमी जेव्हा संघ अडचणीत असतो हा शशी उभा राहतो, मॅच जिंकून देतो आणि सारसेले संघ पुढच्या फेरीमध्ये दाखवतो. ही शशीची क्वालिटी आहे, ही शशीकडे असलेली गुणवत्ता आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटर आणि क्रिकेटची भाषा जर बोलायची झाली तर गुणवत्ता इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तुमच्याकडे किती गुणवत्ता आहे, किती कॅपॅसिटी आहे या मैदानामध्ये तग धरून राहण्याची. आणि खऱ्या अर्थानं नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये दाखल होतोय विशाल. इथून पुढे विशालच्या हातामध्ये बॅट आहे. विशालला करायचं 3 चेंडू 8 धावा म्हणजे एक मोठा हिट करावाच लागेल. एक मोठा फटका, एक बिग हिट. बोनकोळे संघ पुढच्या राऊंड मध्ये दाखल होऊ शकतो. एखादा डॉट बॉल सारसेले संघ पूर्णपणे कमबॅक करू शकतो. हा बॅट अँड बॉलचा संघर्ष पाहतोय आपण एक जबरदस्त आयोजनामध्ये, अर्थातच 40+ जुनीनगर टुर्नामेंट मध्ये. आणि हा थरारक सामना खऱ्या अर्थाने पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत मैदानावरती. त्याचबरोबर युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील मॅच पाहिली जाते. फलंदाजी मार्क वरती फलंदाज विशाल, गोलंदाजी मार्क वरती शशी. बॅट अँड बॉलचा हा सामना 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. इथून पुढे पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बुमराह आठवण करून देत असताना या अगोदरचा चेंडू देखील आपण पाहिला ना मित्रांनो. बुमराह ज्या पद्धतीने बॉल टाकतो ना त्याच पद्धतीचा चेंडू शशी हाताळतो आणि दुसरा चेंडू देखील ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. का चेंडू का लाजवाब गोलंदाजी. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतो. 2 चेंडू आणि 7 धावा. एकच धाव खर्च केली जाते. स्ट्रायकरला निवृत्ती, तो त्या निवृत्तीच्या बॅट मधून एक चौकार आला होता. पुन्हा एकदा त्याला ऍक्शन रिप्ले करावी लागेल. चौकार या षटकाराची. इथून पुढे या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना मॅच मध्ये पूर्णपणे रंगत राहील.
लक्षात ठेवा, कारण की 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच खूप इंटरेस्टिंग, जबरदस्त मॅच पाहतो आपण. असे सामने खूप कमी होतात आणि असे सामने जेव्हा होतात ते प्रत्येक प्रेक्षकाचा डोळा मात्र मैदानाच्या दिशेने वळत असतो. आणि 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय की काय करतो गोलंदाज पाहूया. 2 चेंडू 7 धावा. गोलंदाज शशी स्ट्रायकर यांना निवृत्ती. आता मोठा फटका बिग हिट उडवलाय येतोय हाय अँड हँडसम सीमा पलीकडे मोठा फटका. षटकार, या षटकाराने बोनकोडी संघाचा जल्लोष आपण ऐकू शकता त्यांच्या डगआउट मधून. जबरदस्त बॅटिंग, कप बॅटिंग मित्रांनो. षटकार, आणि या षटकाराने मात्र बोनकोडी संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये, सुसज्ज स्थितीमध्ये. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच, इंटरेस्टिंग मॅच, जबरदस्त अफलातून सामना, लाजवाब मॅच. 1 चेंडू आणि 1 धाव. ज्या षटकाराची गरज होती, मोठा फटका येईल का शशी सारखा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आणि शशीच्या बॉलवरती चढवलेला हा प्रहार, चढवलेला हा हल्ला, क्लीन अँड नीट सिक्सर, एक बिग हिट, जबरदस्त फलंदाजी. 1 चेंडू 1 धाव. चला पंच स्पीडअप करायचंय, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. चला, या चेंडू नंतर धारावी संघ आपला डिसिजन जो असेल तो लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचाय. चला, धारावी संघ आपण क्षेत्ररक्षण या चेंडू नंतर लावायला सज्ज करायचा लगेच, आणि कुपशित संघ आपण देखील सलामीची जोडी पाठवायची. येणारा 1 चेंडू 1 धाव. शशी गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर यांना निवृत्ती. हाच निवृत्ती, ज्याच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार. आता मात्र सिंगल येणं इम्पॉर्टंट आहे, कारण की कंपल्सरी रन चेस या सामन्याचा नियम. आणि 1 चेंडू आणि 1 धाव. शशी गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र हुकवलं, बीट केलाय आणि इथे मात्र कॅच. काय घडतंय मित्रांनो, आलेला घास तोंडातून कसा निघतो ते पाहतो या मैदानावरती. निवृत्ती ज्याने मॅच खेचून आणली होती, तो निवृत्ती मात्र विकेटच्या मागे मात्र विकेटची पतन होते आणि शशीने मात्र कमबॅक केलाय आणि हा सामना जिंकून दिला सारसोली संघाला. मित्रांनो, सामना खऱ्या अर्थाने लाजवाब झाला आणि सारसोली संघ जिंकला असला तरी बोनकोडी संघ आपला खेळ देखील लाजवाब राहिलाय. खरोखर चांगला खेळ केलात आणि या चांगला खेळ करत असताना आपण देखील दाखवलं की यस, बोनकोडी संघ पूर्णपणे मॅच मध्ये होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॅड लक, हार्ड लक. चला, बोनकोडी संघ आपला एक प्रतिनिधी या, आपलं सन्मान चिन्ह घ्या. त्याचबरोबर निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण करतो आवाजामध्ये बदल, आणि ज्या आवाजाची भूल सकाळच्या सत्रापासून आपण जो आवाज ऐकतोय, खऱ्या अर्थाने नवी मुंबई पटलाच्या वरती जो आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला जरूर भेटेल, कारण की तो आवाज गोड आवाज आहे आणि इथला स्थानिक आवाज आहे. अर्थातच आमचं आयुष सत्यवान पाटील. यस आयुष्य.